स्वागत करतो। तर आज आपण चाललो आहे आळंदीला, पायवारी सोहळा आहे आपल्या इथून निघतो, सोमवारी निघाला आहे। तर आपण आज निघालो आहे, सुट्ट्या नव्हत्या त्यामुळे लेट आलो आहे। तर आता जातो इथून, तर आपल्या स्टॉपला आहे, इथून जायचं खोपोलीवाडा गाडी आहे, इथून गाडीत बसायचं डायरेक्ट जिथे आपली माणसं भेटतील तिथे आपण पोहोचू। तर जाताना तुम्हाला प्रवास दाखवतो। आपण पोहोचलोय, चाकण फाट्यावर पोहोचलोय, गाडी होती इथपर्यंत, इथं आलो आता। इथून 15 मिनिटाचं अंतर आहे। कोलर हॉटेलला आपले माणसं थांबलेत, तिथं आपण जाणार आहे। तर बघू इथं गाडी भेटते का नाही, पूर्ण रिकामं आहे, गाड्या येतात पण काय थांबत नाही आहेत। तर बघू पुढे गावाने भेटू आपण। तर आता जस्ट पोहोचलोय ज्या ठिकाणी आपलं दुपारचं जेवण असतं त्या ठिकाणी आता पोहोचलो आपण। गाडीमध्ये बॅग ठेवले, माणसं येत आहेत, थोडे 5-10 मिनटं लागतील त्यांना यायला, कारण की मी जेवण डायरेक्ट जागेवर थांबलो आहे। तिथं आहेत अर्धे माणसं, तिथं जेवण चाललं आहे आता, त्यांना यायला अजून वेळ आहे, मागे आहेत रोडमध्ये कंटिन्यू करतात, चालत येत आहेत। मी डायरेक्ट जागेवर आलो आहे, कारण की गाडी होती, गाडी इथपर्यंत होती, त्यामुळे मी इथं आलो डायरेक्ट। तर आजचा दिवस आहे 4था, मी या टाईमला लेट आलो थोडा, कारण की आपल्याला थोडं कंपनीमध्ये काम होतं, त्यामुळे काही यायला जमलं नाही। तर आता आपण जातोय, तर जेवण म्हणून तिथं दाखवतो। आता जेवण चाललं, इथं जेवणाची तयारी चालू आहे। एकच डाळ बटाटा आहे ना, डाळ बटाटा एकच आहे ना आज? आता डाळ भाजी आहे, भाजी कोणती आहे? फ्लावर वाटाणा। तर आता आपण आलो इथं जेवण बनवतोय, कारण की माणसं अजून मागे आहेत। तर बोललो आपण पुढे आलो तर इथं माणसांना मदत करू जेवण बनवताना। इथं चाललंय, भात शिजवलाय, डाळ घातले, तर भाजीची तयारी चालू आहे, भाजी वगैरे कापतायत। ते झाल्यानंतर काहीतरी अर्धा-पाऊण तास लागेल त्या माणसाने इथपर्यंत यायला। त्यानंतर तुम्हाला शूट दाखवतो इथला। तर थोडा जेवण बनवलं आहे, थोडा आराम करतो आणि नंतर भेटू।
तर आता आपण मागे थांबलो होतो चहा प्यायला, चहा पिला आणि पाणी घेतला होता, कारण की इकडं पाण्याला चव नाही बिलकुल. कारण की आपली पाण्याची चव आणि इथल्या पाण्याची चव खूप वेगळी आहे. आणि पाण्याची बॉटल इकडं फालतू ब्रँड आहेत, कोणतेही पण ब्रँड आणलं आहे तिकडं. आपल्यासारखे बिस्लरी, बेली, केनली इथे एक पण तसला बॉटल भेटत नाही आहेत. तर आता आम्ही चहा पिला, तिथं भेटला होता, पाणी पिला, जरा बरं वाटलं. चहा पिला, अमृतुल्य चहा होता, चहा पिला. आता जाऊ आपण आपल्या वारीमध्ये. आता इथं थांबतायत, परत तुम्हाला दाखवतो. तिथं चहाचा ब्रेक आहे, तिथं थांबू, तिथं तुम्हाला दाखवतो. थांबलेत आता आपली माणसं, कारण की चहाचा टाईम झाला आहे. वाजलेत आता बरोबर 3:45 वाजलेत. चहाचा ब्रेक घेतला इथं सर्वांनी, चहा पिता येतं. बघू इथं 10-15 मिनटाचा ब्रेक असतो चायचा. चाय पिऊ आणि निघू परत. काय बोलताय माऊली, काय बोलताय? मला 2 शब्द आपल्या. माऊलीची पालखी आपली विश्रांतीसाठी थांबली आहे. चहा नाश्ता वगैरे करायला थोडी विश्रांतीसाठी थांबलो आहे आता इथे. देऊळगाव आपलं आता 10-5 किलोमीटर मागे आपण सोडून आता पुढे आलो. आता थोडी विश्रांती झाल्यानंतर आपण इथून प्रस्थान करू आपल्या दिंडी. ओके 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 ओके. आपण ज्या ठिकाणी थांबणार आहे, आज वस्ती आहे, त्या ठिकाणी पोहोचलो आहे. आताच 10-15 मिनटं आले पोहोचलो आहे. फ्रेश वगैरे झालो आहे. त्यानंतर हरिपाठ चालू आहे. आता आपण हरिपाठमध्ये चाललो आहे.
यानंतर बघू जास्त शूट केला तर करेल, नाही तर आपला एक वेगळा हरिपाठचा एक व्हिडिओ येईल वेगळा, तो पण अपलोड करेल. बघू आता कसं काय होतं. आतमध्ये जातोय, भेटू आपण पुढे पुढे. आपण हरिपाठ झालाय. हरिपाठ झाल्यानंतर आलो जरा चहा प्यायला, कारण की थंडी लागते. थोडी चहा पितो. चहा पिल्यानंतर आता कीर्तन चालू होते. आपले पिंपरीतले आबाप्पा महाराज सचिन जाधव महाराज यांचं आता कीर्तन आहे. तिथं आपण जाऊ, थोडासा कीर्तनात बसू, आणि नंतर जेवणाचा कार्यक्रम होईल. जेवण घेऊ आणि नंतर एंड करू. ज्ञानदेव मनता माया आपलं इथं कीर्तन वगैरे झालंय. कीर्तन झाल्यानंतर जेवण होतं. जेवण पण वाढून झालंय सगळं. आम्ही जेवलो. आता ज्या ठिकाणी आपल्याला झोपायला जागा होती त्या ठिकाणी आपल्याला काय झोपायला जागा नाही भेटली, कारण की आपल्या इथं लेडीज जास्त आहेत. त्यामुळे पहिलं त्यांना झोपण्याची सोय करून दिली. नंतर आम्ही असं गाडीमध्ये झोपलोय. गाडीमध्ये सगळं सामान होतं ते एक साईडला ठेवलंय. आम्ही 8-9 जण आहे आता एक साईडला. तिथं जागा केली, हातरून वगैरे केलंय, तिथं झोपतोय. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.